तर मित्रांनो, एक नवीन ओलाचं ॲप आलंय, एक नवीन रॅपिडोचं ॲप आलंय आणि त्याच्यावरती बुकिंग लय पटकन मिळतात. बुकिंग आपल्याशिवाय दुसऱ्याला जात नाही. कोणी कसला पण ट्रॅकर लावू दे. आणि ते ॲप तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला ॲप जर ते पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. मग मी तुम्हाला ते ॲप देतो. असे ढिगभर युट्यूबर, ढिगभर फेसबुकवर व्हिडिओ बनवणारे लोक आज फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत, रिक्षा चालकांपर्यंत पोहोचायला लागलेत. आणि पोचून काय म्हणतात की असं ॲप तुम्हाला देतो, तुम्ही मला फॉलो करा. मग आधी तुम्हाला फॉलो केलं तर हा व्यक्ती तुम्हाला देणार. मित्रांनो, व्हिडिओ महत्वाची, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण तुमची फसवणूक झाली तर परत आम्हाला म्हणू नका की तुम्ही एखादी व्हिडिओ करून सांगत होता राव लोकांना. लक्षात घ्या. तीच लोक पहिल्यांदा काय म्हणत होती की जे नवीन ॲप आले ते तुम्ही वापरू नका, तुमच्या बरोबर स्कॅम होऊ शकतो, ते फ्रॉड आहे, असं तसं. कुठलं नवीन ॲप वापरता आपल्या आपल्या जुन्या ॲपवरून भाडी उचला, असं तीच लोक सांगत होती बरं का. पण तीच लोक आज आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आज सांगतात की आधी मला फॉलो करा, मला मेसेज करा, डीएम करा, मग मी तुम्हाला त्या ॲपची लिंक देतो. टेलिग्राम मार्फत देतो किंवा व्हॉट्सअप मार्फत देतो किंवा लिंक ॲपची कमेंट करतो, पिन पिन करतो कमेंट बॉक्सला. असं सांगायला लागले ते फेसबुकवाले, इंस्टाग्रामवाले. मी सांगत नाही किंवा मी त्यांचं नाव पण घेऊ शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हो, ॲप आहे. एक ॲप असं जे आलेलं आहे ते प्ले स्टोअरला असू शकतं किंवा ते गुगलला असू शकतं. आणि त्याचं नाव पण तुम्हाला सांगतो, ते कुठून डाउनलोड करायचं ते पण सांगतो. तर ते ॲप आलेलं आहे, पण ते ओलाचं ॲप नाही, ते थर्ड पार्टीचं ॲप आहे. आणि ते ॲप जेव्हा तुम्ही डाउनलोड करणार तेव्हा तुम्हाला त्याच्या ज्या काय परमिशन असतात त्या परमिशन द्याव्या लागणार. परमिशन दिल्याशिवाय ॲप चालत नाही. आणि कदाचित त्या परमिशन देऊन तुमचा मोबाईलचा पूर्ण ऍक्सेस पण त्यांच्याकडे जाऊ शकतो. तुमचा ऍक्सेस मोबाईलचा तिकडे गेला की तुमचा मोबाईलचा बँक खाता बी रिकाम होऊ शकतं. म्हणजे भरपूर काही गोष्टी होऊ शकतात. गॅलरी, त्यांच्याकडे फोटो वगैरे जाऊ शकतात तुमच्या पर्सनल. तर ते ऍप इन्स्टॉल केल्यानंतर, परमिशन अलाव केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 400 रुपये महिन्याला भरायचे. किती? 400 रुपये महिन्याला भरायचे असं म्हणतात. आणि काही जण व्हिडिओ बनवणारे सांगतात की मी वापरत नाही, पण ते सुद्धा वापरतात, हे लक्षात घ्या. आपला मोबाईल कधी बी, एनी टाइम, कधी बी आपण कुठं दिसलो ना, आपल्याला अडवा आणि आपला मोबाईल चेक करा. आपल्या मोबाईलमध्ये ते ऍप्लिकेशन दिसणार नाही. आणि आपण 400 रुपये त्या ऍपला भरणार नाही. इथं ओलाला 25 रुपये भरायचे म्हणलं, 21 रुपये भरायचे म्हणलं तर ते जीवावर येतं. आणि त्या ऍपला 25 रुपये कोण भरणार आहे? लक्ष घ्या, मेन लक्षात घ्या. त्या ऍपला 400 रुपये भरायचे. मग तुम्ही एक अमाऊंट सेट करू शकता की मला 50च्या पुढली ट्रिप पाहिजे, 100च्या पुढली पाहिजे, 150च्या पुढली पाहिजे, 200 रुपयाच्या पुढली पाहिजे ट्रिप पाहिजे. तुम्ही असं सेटअप करून ठेवला आणि तो ट्रॅकर लावून ठेवला की तुम्हाला 100च्या आतमधली ट्रिप मिळणार नाही. तुम्ही 100 लावून ठेवले ना, तुम्हाला 100च्या पुढलीच ट्रिप मिळणार. पण त्याला ॲपला 400 रुपये द्यावे लागणार. पण त्या ॲप वापरू नका. हे असले फ्रॉड ॲप असतात. आणि ह्याच्या पाठीमागे रॅपिडोवाल्यांचा आणि ओलावाल्यांचा पण हात असू शकतो. त्यांचा टाईप झालेला असू शकतो. म्हणून ते ॲप, उबेरला का ते ॲप चालत नाही, रॅपिडोलाच का चालतं, ओलालाच का चालतं, ह्यांच्यासोबत टाईप झालेला असू शकतो. बरोबर का? त्याच्यामुळे असल्या ॲपच्या भानगडीत पडू नका मित्रांनो. ते ॲपचं मी तुम्हाला नाव सांगू शकत नाही, ते कुठून भेटतं ते पण नाही सांगू शकत. कारण मला वाटतं की माझ्या रिक्षा चालक भावाने असले थर्ड क्लास ॲपच्या नादी लागू नये. आपलं जे रेग्युलर प्रमाणे ओरिजिनल ज्या ट्रिपा भेटतात तेवढ्यामध्ये धंदा करावा, तेवढ्यामध्ये खुश राहावा. आपल्या मोबाईलची, आपल्या डाटाची चोरी कोणाकडे नाही गेली पाहिजे, चोरी नाही झाली पाहिजे, एवढं मला वाटतं. आणि मित्रांनो, आपण कधी पण चांगलं सांगतो. तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडले असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. नसल आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करू नका. ज्यांनी केलंय सबस्क्राईब, तुम्हाला नसल आवडत तर त्यांनी पण रिटर्न मला अनसबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, कारण तुमच्या इतर रिक्षा चालक मित्रांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे. धन्यवाद.